हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 10 कसा सॉल्व करायचा ते पाहूया. प्रथमतः इथे टायपिंग प्रॅक्टिसला क्लिक करा. स्टार्ट. या ठिकाणी बघा, ही अशी आपण टायपिंग करून घ्यायची आहे. यू यू आर ई टाईप झालं चुकीनं तर ते रॉंग झालेलं आहे. आर आर या अशा पद्धतीने टाईप करायचं आहे. नंतर सेव्ह करा, ओके करा, यस, आणि एंड एक्झामला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी ड्रॅग करा, कन्फर्म. नेक्स्ट आहे टायपिंग प्रॅक्टिस नंतर सेल्फ पाथ लर्निंग. तर सेल्फ पाथ लर्निंग कसे सॉल्व करायचे ते पाहूया. Starting a computer and laptop. Now let us see how to start a computer. For this, first we will turn on the power supply button and then we will press the CPU's power button. As soon as you press the power button, a light is seen and the monitor is turned on. Type your password in the login screen and then press enter. Look, the computer is turned on. Now, to charge a laptop battery, you need to plug in the charger cable to the power supply and then connect the other end to the laptop. You can continue working while the laptop is getting charged. Now let us start the laptop. For this, click the power button. You can see our laptop is turned on. You have reached the end of the assignment. You have learned starting up a computer and how the startup process works. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. हे कसे करायचे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. तर या ठिकाणी बघा, डेस्कटॉपवर आपल्याला क्रिएट फोल्डर करायचं आहे. राईट क्लिक, न्यू, आणि इथे फोल्डर क्रिएट केलेला आहे. Then submit. Okay. Show library in the file explorer. Use view tab, navigation pane. तर या ठिकाणी प्रथमतः आपल्याला फाईल एक्सप्लोरर ओपन करायचे आहे. स्टार्ट बटनला क्लिक करा, F प्रेस करा, इथं फाईल एक्सप्लोरर ओपन होईल. यामध्ये व्ह्यू टॅबमध्ये जावा, नेव्हिगेशन पेन आणि नेव्हिगेशन पेन, देन सबमिट. Create a new folder on the desktop and give it your name. Now again rename it test by clicking the right button of the mouse. प्रथमतः आपण डेस्कटॉपवर फोल्डर क्रिएट करूया. तर डेस्कटॉपवर ब्लँक एरियामध्ये कुठेही राईट क्लिक करा, न्यूमध्ये फोल्डर, आणि या फोल्डरला टाईप युअर नेम. इथं मी SSCB असे नाव टाईप केलेले आहे. नंतर याला रिनेम करण्यासाठी या फोल्डरवर राईट क्लिक करा, रिनेम, कॅप्स लॉक ऑन केलेला आहे, आणि या ठिकाणी मी याला टेस्ट असे नाव टाईप केलेले आहे. साईडला क्लिक करा, देन सबमिट. क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप अँड चेंज इट्स आयकॉन बाय राईट क्लिकिंग ऑन इट. डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करायचे आहे आणि त्याला आयकॉनमध्ये बदलायचे आहे. राईट क्लिक, न्यू फोल्डर, आणि याला आयकॉनमध्ये बदलण्यासाठी यावरती राईट क्लिक करा. यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये जावा, इथे कस्टमाइज यावरती क्लिक करा आणि चेंज आयकॉन, इथे या फोल्डरला क्लिक करा, अप्लाय, ओके, सबमिट.
Create a new folder on the desktop and give it your name. Now create its shortcut by right clicking on it. डेस्कटॉपवर परत फोल्डर करायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे. राईट क्लिक न्यू फोल्डर. तर मी या ठिकाणी श्री असं नाव टाईप केलेलं आहे. नाव क्रिएट इट शॉर्टकट या फोल्डरवरती राईट क्लिक करा आणि क्रिएट शॉर्टकट. सबमिट. ओपन फोटोज ॲप्लिकेशन बाय क्लिकिंग ऑन द स्टार्ट बटन. स्टार्ट बटनला क्लिक करा. स्टार्ट बटनला क्लिक केल्यानंतर पी प्रेस करा. या ठिकाणी फोटोज नावाचा ऑप्शन ओपन होईल. यामध्ये सबमिट बटनला क्लिक करा. क्रिएट अ न्यू लायब्ररी इन द लायब्ररीज फोल्डर. यूज होम न्यू ॲटम लायब्ररी. हे पहिले ॲप्लिकेशन आपण क्लोज करू. स्टार्ट बटनला क्लिक केलेलं आहे. एफ प्रेस केलं, फाईल एक्सप्लोरर ओपन होईल. यामध्ये होम बटनला क्लिक करा, न्यू ॲटम आणि सबमिट म्हणा. क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन द डेस्कटॉप अँड गिव्ह इट युअर नेम. डेस्कटॉपवर एक टेक्स्ट डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे, त्याला तुमचं नाव द्यायचं आहे. तर त्यासाठी राईट क्लिक न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. याला परत मी SSCB असं नाव दिलेलं आहे. नाव क्रिएट इट शॉर्टकट. याचा शॉर्टकट बनवायचा आहे. राईट क्लिक क्रिएट शॉर्टकट आणि सबमिट. शो अ पाथ टू एक्सप्लोरर विंडोज अपडेट स्टेटस फ्रॉम स्टार्ट मेनू. सेटिंग अपडेट अँड सिक्युरिटी. विंडोज अपडेट चेक अपडेट स्टेटस. Add a preferred language by going to setting, time and language. Add a preferred language. Start, setting, time and language. या ठिकाणी language. Add a language. Click. Then submit. तर हे attempt 3 knowledge check. Start. Next आहे session completion test. You wanted to purchase a mobile phone on the website flipkart.com. When doing this, you are using dash activity. जेव्हा आपण एखादी ऑनलाईन मोबाईल परचेस करतो किंवा कोणतीही वस्तू, त्याला ई-कॉमर्स असं म्हणतात. If you are buying an item over the internet, that means you are using electronic commerce application of internet.
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स डाउनलोडिंग अँड लिसनिंग टू सॉन्ग ओव्हर द इंटरनेट. तर हे फॉल्स आहे. E-commerce is open source application that allow you to create a spreadsheet document. हे सुद्धा फॉल्स आहे.